नमस्ते मित्रमैत्रिणींनो. पाठीमागच्या तासाला आपण क्रिएटिव्ह अँड इन्क्लुझिव्ह स्कूल ह्या पेपरचा अनिवार्य पेपरचा आपण अभ्यासक्रम बघत आहोत किंवा सिलेबस बघत आहोत. तर त्या सिलेबसमध्ये आपण हा पेपर 50 मार्काला आहे, त्याच्यामध्ये 5 मार्काला ट्युटोरियल आणि 5 मार्काला तुमचं प्रॅक्टिकल वर्क आहे. याचा आपण त्या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण युनिट क्रमांक 1 आणि युनिट क्रमांक 2 मध्ये कोणता सिलेबस आहे त्याचीही माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत, म्हणजेच या पेपरची उद्दिष्ट किंवा या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आपण पाहिलेले आहेत. तर आजच्या तासाला आपण ह्या पेपरमधला राहिलेला सिलेबस युनिट क्रमांक 3 आणि युनिट क्रमांक 4 यामध्ये काय आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी बघा, या युनिट क्रमांक 3 समावेशित शिक्षण क्रिएटिव्ह अँड इन्क्लुझिव्ह स्कूल या पेपरमधलं युनिट क्रमांक 3 आहे. समावेशित शिक्षणच आहे त्याचं सुद्धा टायटल. आणि त्याच्यामध्ये पहिला युनिटमधला पहिला मुद्दा आहे समावेशक शाळेची धोरणं. तर समावेशक शाळेची धोरणं यामध्ये शासन वेगवेगळी धोरणं आखत असतं. तर शासनानं ही संकल्पना साधारण 1984 पासून कार्यान्वित झालेली आहे. तर त्याच्यामध्ये व्यक्तीच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या गरजा काय आहेत याचा विचार करून त्या ठिकाणी शासनानं त्या वर्षापासून 1984 पासून आजपर्यंत शासनाने जी वेगवेगळी धोरणं पर्टिक्युलर सर्वसमावेशक शिक्षणासाठी किंवा इन्क्लुझिव्ह स्कूलसाठी जे आखलेली आहेत त्या धोरणांचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. सर्वसमावेशक शाळेची धोरणं. त्यानंतर दुसऱ्या मुद्द्याच्या अंतर्गत अभ्यास करायचा आहे आपल्याला की सर्वसमावेशक शाळेसाठी शासनाची ध्येय धोरणे आणि कायद्यात्मक तरतुदी. तर शासनानं जी काही धोरणं आखलेली, वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या कमिट्या त्या ठिकाणी स्थापन करून शासनानं जी काही धोरणं आखलेली आहेत आणि ती धोरणं शासनानं कार्यान्वित कशा पद्धतीने केलेली आहेत आणि त्याच्यासाठी कायद्यात्मक तरतुदी कोणत्या केलेल्या आहेत त्या तरतुदीचा आपल्याला या उपघटकामध्ये अभ्यास करायचा आहे. तर तुम्हाला हे माहिती आहे की सक्तीचं प्राथमिक शिक्षण RTE 2005 नुसार शाळेत कुठलाही विद्यार्थी कुठल्याही समाजातला असेल, जातीतला असेल, वर्गातला असेल, तो विद्यार्थी शाळेविना राहिला नाही पाहिजे. आणि जर पालकांनीच त्या मुलाला शाळेत नाही घातलं तर पालकालाच त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई होऊ शकते. म्हणजे कायद्याअंतर्गत सक्तीनं त्या मुलाला शाळेत पाठवणं की त्या मुलाची तर वैयक्तिक जबाबदारी आहे शाळेत जाणं, त्याचबरोबर पालकांची, त्यानंतर त्या समाजामध्ये जी शाळा आहे त्या शाळेची, त्या शाळेतल्या मुख्याध्यापकाची आणि शिक्षकाची, की तो मुलगा वंचित राहणार नाही. तर अशी कायद्यात्मक तरतूद केलेली आहे. तर तशाच प्रकारच्या तरतुदी या ठिकाणी सर्वसमावेशक शिक्षणासाठी शासनानं कोणकोणत्या केलेल्या आहेत या कायद्यात्मक तरतुदींचा अभ्यास आपल्याला या युनिट अंतर्गत करायचा आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे ते म्हणजे शासकीय योजना व तरतुदी. मग यासाठी शासनानं कोणकोणत्या योजना आणलेल्या आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की मुलींच्या शिक्षणासाठी, मुलींनी शिकावं म्हणून मोफत पास योजना आहे, मुलींना शिष्यवृत्तीची योजना आहे, वसतिगृहामध्ये सोयी सुविधांची, मोफत वसतिगृहाची सोय आहे, किंवा मुलींसाठी वेगळं आरक्षण त्या ठिकाणी 33% आरक्षण हा मुद्दा आजही न्यायालयात प्रलंबित आहे. तर ह्या सगळ्या बाबी मुलींनी शिक्षणापासून वंचित राहू नये, कारण समाजाच्या दोन रथांची चाकं मुलगा आणि मुलगी आहे आणि स्त्री आणि पुरुष ही दोन रथाची चाकं जर समान गतीनं धावली तर त्या दोन्ही घटकाचा विकास होणार आहे, त्याचबरोबर समाजाचा आणि राष्ट्राचा विकास होणार आहे. या हिशोबानं जसं ह्या मुलींच्या शिक्षणासाठी शासनानं वेगवेगळ्या मोफत पास योजना आहे, मध्यान्ह भोजन योजना आहे, किंवा त्या ठिकाणी त्यांना वसतिगृह मोफत आहे, अशा वेगवेगळ्या योजना, किंवा शिष्यवृत्ती योजना आहे, अशा वेगवेगळ्या योजना शासनानं मुलींसाठी केलेल्या आहेत. तशाच प्रकारच्या योजना शासनाने ह्या समावेशित शिक्षणामध्ये जे अपंग विद्यार्थी आहेत त्या अपंग विद्यार्थ्यांसाठी शासनानं कोणकोणत्या योजना आखलेल्या आहेत आणि त्याच्यासाठीच्या तरतुदी कोणत्या कलमांतर्गत आहेत त्याचा अभ्यास आपल्याला युनिट क्रमांक 3 मधल्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे सर्वसमावेशक शाळेची युनेस्को RTE आणि 2009
SSA ची शिफारस, ह्या मुद्द्यांचा आपल्याला काय करायचं या ठिकाणी विचार करायचा आहे. तर या ठिकाणी हा विचार करत असताना आपल्याला जे युनेस्कोने म्हणजे युनायटेड नेशन ऑफ किंगडम म्हणजेच ही आंतरराष्ट्रीय जी संघटना आहे, तर त्या संघटनेनं ह्या मुलांसाठी कोणकोणत्या शिफारशी केलेल्या आहेत, त्याचबरोबर RTEचा नियम जो 2000 मध्ये प्रत्यक्ष कार्यान्वयीत आणला गेला किंवा SSA ची जी काही कमिटी नेमली होती त्याच्या काही शिफारशी आहेत, त्या शिफारशींचा अभ्यास आपल्याला युनिट क्रमांक 3 मध्ये करायचा आहे. लक्षात आलं? तर युनिट क्रमांक 3 मध्ये आपल्याला काय अभ्यासायचे, तर समावेशित शाळेची धोरणं काय आहेत, त्याच्यानंतर समावेशित शाळेसाठी शासनाची ध्येय धोरणं आणि त्यासाठी शासनानं कोणत्या पर्टिक्युलर कायद्यात्मक तरतुदी केलेल्या आहेत, त्याच्यानंतर शासकीय योजना प्रत्यक्ष, आता इथं तुम्ही म्हणाल एकच मुद्दा आहे, पण इथं शासनानं जी काही धोरणं ठरवलेली आहेत, जी काही योजना आखलेल्या आहेत, त्या योजना आणि त्या तरतुदीनुसार प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठीचे जे काही प्रोग्राम आहेत ते कसे प्रत्यक्ष कार्यान्वित आहेत त्याच्या संदर्भातली माहिती आहे. आणि मुद्दा क्रमांक 4 मध्ये सर्वसमावेशक शाळेसाठी युनेस्कोने आणि RTE 2009चा जो कायदा आहे किंवा SSAच्या ज्या काही शिफारशी आहेत त्या मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे. तर तिसरं युनिटमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे हे माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या लक्षात आलेलं असेल अशी अपेक्षा करते. आणि या ठिकाणी आपण युनिट क्रमांक 4 मध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे त्याचा आपण यामध्ये विचार करणार आहोत. तर बघा, युनिट क्रमांक 4 मध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे समावेशक शाळेत शिक्षकाची भूमिका. युनिट क्रमांक 4 त्याचं टायटल आहे समावेशक शाळेत शिक्षकाची भूमिका हे आपल्या 4थ्या युनिटचं नाव आहे. आणि या भूमिकेच्या अंतर्गत आपल्याला पहिला मुद्दा जो अभ्यासायचा आहे ते म्हणजेच समावेशक शाळेचे वर्ग व्यवस्थापन. सर्वसमावेशक शाळेचे वर्ग व्यवस्थापन. सर्वसमावेशक शाळेचे वर्ग व्यवस्थापन. तर यामध्ये वर्ग व्यवस्थापन या मुद्द्यांतर्गत आपल्याला काय विचार करायचा आहे, तर या शाळेमध्ये येणारी मुलं ही वेगवेगळ्या वर्गातली आहेत, वेगवेगळ्या सामाजिक घटकामधली आहेत. आणि मग ह्या मुलांना शिकवत असताना सर्वसामान्य मुलं त्या शाळेमध्ये आहेत, त्याचबरोबर ही अपंग मुलं आहेत. आणि ह्या अपंग मुलांना शिकवत असताना वर्गामध्ये पुरेसा उजेड आहे का, सगळ्या शैक्षणिक साधन सुविधा आहेत का, त्यानंतर सर्वसामान्य मुलांबरोबर ह्या अपंग मुलांना शिकवताना कोणत्या अडचणी आहेत का, वर्गाची व्यवस्था कशी आहे, ह्या सगळ्या मुद्द्यांचा आपल्याला ह्या वर्ग व्यवस्थापन या मुद्द्यांतर्गत अभ्यास करावायचा आहे. तर पहिला मुद्दा हा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सर्वसमावेशक शाळेतील शिक्षकाची गुणवत्ता व कार्यक्रम. तर या मुद्द्यांतर्गत आपल्याला ह्या शाळेमध्ये जो शिक्षक शिकवणार आहे तो D.Ed B.Ed झालेला असेल तर तो सर्वसामान्य मुलांना शिकवतोयच, पण पर्टिक्युलर आपल्याला ह्या शाळेमध्ये जी इतर मुलं ज्यांचं अपंगत्व कमी आहे अशा मुलांना त्याच्यामध्ये सहभागी करून आपल्याला
ह्या मुलांच्या बरोबरीनं अपंग मुलांनाही शिक्षण द्यायचंय, तर त्या ठिकाणी सर्वसमावेशक शाळेमध्ये शिक्षकांमध्ये कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत, जेणेकरून अपंग मुलांच्या ज्या गरजा आहेत, अपंग मुलांच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या या शिक्षकाला सोडवता आल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी त्या शिक्षकाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनानं कोणकोणते असे कार्यक्रम, प्रोग्राम त्या शिक्षकांची गुणवत्ता विकासासाठी तयार केलेले आहेत. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शिक्षकानं कोणकोणत्या प्रकारचे प्रोग्राम त्या ठिकाणी डेव्हलप करणं अपेक्षित आहे, याचा विचार आपल्याला या मुद्द्याअंतर्गत करायचा आहे. त्याच्यानंतर ह्या युनिटमधला मुद्दा क्रमांक 3 जो आहे तो सर्वसमावेशक शाळेतील शिक्षकाचं मार्गदर्शन आणि समुपदेशन. सर्वसमावेशक शाळेतील शिक्षकाचे मार्गदर्शन आणि समुपदेशन, गायडन्स अँड काउन्सिलिंग. तर ह्या ज्या सर्वसमावेशक शाळेमध्ये शिक्षक शिकवणार आहेत, त्या शिक्षकांना जर क्वालिटीचं शिक्षण त्या विद्यार्थ्यांना, अपंग विद्यार्थ्यांना, अधिक सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं असेल, तर त्या शिक्षकामध्ये चांगल्या क्वालिटीज आणण्यासाठी त्या शिक्षकाला मार्गदर्शन केलं पाहिजे, त्याच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत, त्याचं काउन्सिलिंग केलं पाहिजे. आणि ह्या शिक्षकाचं मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग झाल्यानंतर तो शिक्षक ज्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहे, त्या विद्यार्थ्यांच्या गरजा आणि त्या विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी शिक्षकानं त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि समुपदेशन करावायचं आहे. तर या बाबींचा विचार आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे की आपण सर्वसमावेशक शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी किंवा त्यांच्या गरजा ओळखून त्यांना कसं मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना कसं समुपदेशन केलं पाहिजे, म्हणजे त्यांना कसं गायडन्स केलं पाहिजे आणि त्यांना कसं काउन्सिलिंग केलं पाहिजे. आणि ह्या युनिटमधला अंतिम जो मुद्दा आहे तो म्हणजेच मूल्यांकन पद्धती. मूल्यांकन पद्धती. आता ह्या विद्यार्थ्यांना आपण शिकवणार आहे, सर्वसामान्य जे विद्यार्थी आहेत त्यांना शरीराचे सगळे अवयव व्यवस्थित असल्यामुळं त्या ठिकाणी ते लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा देऊ शकतात किंवा त्यांचं आपण अंतर्गत आणि बहिस्थ मूल्यमापन करू शकतो. इंटरनल इव्हॅल्युएशन अँड एक्सटर्नल इव्हॅल्युएशन, म्हणजे अंतर्गत मूल्यमापन आणि बाह्यस्थ मूल्यमापन. तर या ठिकाणी आपण परीक्षा गुण विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी बाह्य मूल्यांकन करत असतो आणि अंतर्गत मूल्यांकनामध्ये आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीचा उपयोग करत असतो. तर ते त्या मुलांमध्ये सगळ्या कॅपॅसिटी, त्या मुलांमध्ये सगळ्या सर्व अंगानं ते परिपूर्ण आहेत. पण त्याच शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतात ते काही विद्यार्थी काही अंशानं अपंग आहेत. फॉर एक्झाम्पल, काही विद्यार्थ्यांची दृष्टी दोष काही प्रमाणात आहे, एखाद्या मुलाला पायात थोडंसं अपंगत्व आहे, एखाद्या मुलाला हातात अपंगत्व आहे. असे वेगवेगळे नॉर्मल त्यांच्यामध्ये अपंगत्वाचे दोष आहेत आणि त्यांचं आपल्याला काय करायचं, मूल्यांकन ह्या मुलांबरोबर करायचं. तर ती मूल्यांकनाची पद्धत काय असायला अपेक्षित आहे त्याचा अभ्यास आपल्याला ह्या मूल्यांकन पद्धतीमध्ये करायचं आहे. तर लक्षात आलं. युनिट क्रमांक 3 मध्ये आपल्याला युनिट क्रमांक 3चं नाव आहे समावेशक शाळेतील शिक्षकाची भूमिका. त्याच्यामध्ये समावेशक शाळेचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे त्या शिक्षकावर ते डिपेंड राहणार आहे. त्याच्यानंतर सर्वसमावेशक शाळेतील शिक्षकाची गुणवत्ता आणि कार्यक्रम, त्या शिक्षकामध्ये कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत आणि त्याने ह्या विद्यार्थ्यांसाठी कोणते प्रोग्राम आखले पाहिजेत. त्याचबरोबर समावेशक शाळेतील शिक्षकाचं मार्गदर्शन आणि समुपदेशन, याच्यामध्ये त्या शिक्षकाला कोणत्या गरजा, त्या शिक्षकाच्या समावेशक शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांसाठी शिकवण्यासाठी कोणत्या गरजा आहेत, त्याच्या गरजा कोणत्या आहेत, त्याला समस्या काय येतात, याच्यासाठी त्या शिक्षकाचं काउन्सिलिंग करायचंय. आणि त्याचबरोबर
तो शिक्षक ज्या विद्यार्थ्यांना शिकवतोय त्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा गरजा आणि त्यांच्या समस्या ओळखून आपल्याला त्यांना सुद्धा मार्गदर्शन आणि समुपदेशन करायचं आहे. आणि सर्वसामान्य शाळेमध्ये सर्वसामान्य विद्यार्थी अधिक अपंग विद्यार्थी शिकणार आहेत, तर त्या दोघांच्याही गरजा वेगवेगळ्या असणार आहेत, त्या दोघांच्या समस्या वेगवेगळ्या असणार आहेत, पण मूल्यांकनाची पद्धती आपल्याला तिथं कोणत्या पद्धतीने आपल्याला मूल्यांकन करायचं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी शिकायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण युनिट क्रमांक 3 आणि युनिट क्रमांक 4 मधल्या त्या ठिकाणी घटकांचा अभ्यास केलेला आहे, की युनिट क्रमांक 3 मध्ये आपल्याला काय अभ्यास आहे आणि युनिट क्रमांक 4 मध्ये, आणि युनिट क्रमांक 1 आणि 2 आपण पाठीमागच्या तासालाच त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे, की युनिट क्रमांक 1 आणि युनिट क्रमांक 2 मध्ये आपण कुठल्या बाबींचा अभ्यास करणार आहोत. हा सगळा आतापर्यंत आपण 2 लेक्चरमध्ये समावेशित शिक्षण किंवा समावेशित शाळांचा त्या ठिकाणी जो आपला अनिवार्य पेपर आहे, या पेपरमध्ये समावेशित शाळांची उद्दिष्ट काय आहे, त्याच्यानंतर समावेशित शाळांचा जो पेपर आहे त्याचा अभ्यासक्रम किंवा सिलेबस काय आहे, तो युनिट क्रमांक 1 मध्ये कुठले सब पॉईंट आहेत, युनिट क्रमांक 2 मधले कुठले सब पॉईंट आहेत, त्यानंतर युनिट क्रमांक 3 मधले सब पॉईंट, आणि युनिट क्रमांक 4 मध्ये आपण या ठिकाणी ह्या 4 मुद्द्यांचा विचार केलेला आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जर आपण बघितलं ऑनलाईन जाऊन जर तुम्ही सर्चिंग केलं तर बरंचसं मटेरियल तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर समावेशित शाळा त्या ठिकाणी जर तुम्ही टायटल जर टाकलं तर त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर मटेरियल अवेलेबल होऊ शकतं. तर त्याच्यासाठीची रेफरन्स बुक मी त्यावेळेस तुम्हाला सांगेल, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी पेज नंबर सुद्धा सांगेल. पण सध्या जर तुम्हाला रेफरन्स बुक पाहिजे असतील तर त्या ठिकाणी अरविंद दुनाकांचं समावेशित शाळांसाठी पुस्तक आहे, किंवा आपण जर इंग्रजी माध्यमांची जर पुस्तकं बघितली तर त्या ठिकाणी वेगवेगळे फॉरेनर लेखक आहेत, त्यांची इंग्रजी माध्यमांची पुस्तकं आहेत. तर चित्रा सोनीचं जे आहे, चित्रा सोनी आणि शिरोडे यांचं जे पुस्तक आहे ते इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आणि ही सुविचार प्रकाशनचं पुस्तक आहे, हे पुस्तक सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर पर्टिक्युलर त्या ठिकाणी तुम्हाला रेफरन्स बुक सांगत असताना मी त्यावेळेस तो टॉपिक शिकवल्यानंतर तो टॉपिक तुम्हाला नेटवर कोणत्या वेबसाईटला मिळेल, त्याचबरोबर तुम्हाला त्याच्याशी पर्टिक्युलर पुस्तकं कोणती आहेत हे त्या ठिकाणी त्या टॉपिकच्या अनुषंगाने सांगितले जाईल, आणि त्याचे पेज नंबर सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सांगितले जातील. आणि त्याचबरोबर त्या टॉपिकवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्याचं सुद्धा डिस्कशन आपल्याला या मुद्द्यांतर्गत करायचं आहे. तर प्रत्यक्ष आपण अध्यापनाला पुढच्या तासाला सुरुवात करणार आहोत. आत्ताच्या तासाला आपण या ठिकाणी समावेशित शाळा किंवा समावेशित शिक्षण या पेपर अंतर्गत युनिट क्रमांक 2 आणि युनिट क्रमांक 3 मध्ये जो अभ्यासक्रम किंवा जो सिलेबस आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. आणि पुढील तासाला आपण युनिट क्रमांक 1 मधला जो पहिला पॉईंट आहे समावेशित शाळांमधला पहिला पॉईंट समावेशित शिक्षणाचा अर्थ, संकल्पना, गरज आणि त्याची फायदे या मुद्द्याचा आपण पुढच्या तासाला विचार करणार आहोत. आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला ते एक्सप्लेनेशन दिल्यानंतर त्याच्या काही अडचणी असतील तर आपण त्या ठिकाणी झूम मीटिंग घेऊन त्या ठिकाणी त्या अडचणी आपण रेग्युलरली क्लिअर करणार आहोत. आणि प्रॅक्टिकल तुम्हाला ते युनिट संपल्यानंतर ट्युटोरियलचे प्रश्न किंवा प्रॅक्टिकल काय करायचे त्याची माहिती तुम्हाला त्या युनिट संपल्यानंतर सांगितली जाईल. ठीक आहे. ओके, थँक्यू.